भेटला घनश्याम भुसपांगे. राम राम मंडळी, राम राम. दनकन श्रीलंका दणक्यात स्वागत आहे तुमचं व्हिएतनामच्या ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी थंडीत तुमचा भाऊ आला अड्ड्यावर. इकडे घनश्याम गेटच उघडीत होता. मग काय दणक्यात कॅपेचिनो ऑर्डर केला ना, त्याच्यासोबत जडीबुटी. दणक्यात जडीबुटी कॅपेचिनो प्याला भाऊ तुमच्या भावानं. मग तुमचा भाऊ निघाला 7:30च्या क्लासला. क्या बात कर रहे? मग काय दणक्यात 7:30 वाजताचा क्लास घेतला ना. क्लास झाल्यावर ठकूबाई म्हणते इकडे मावले कानपाय कसे हालात आहे काही नाही करता. म्हणलो आता रे क्लास झाल्यावर तुमचा भाऊ निघाला ना घरी. न्यू इयर मुळे जिकडे तिकडे नुसते फुलंच फुलं. काय घरी आलो तर डोगेशबाई लागले उड्या मारायला. म्हणलो दे दणकन सांडव दही काय आता. आज इव्हिनिंगला आपल्याला एकच क्लास होता. तो क्लास संपला. बाहेर लगेच कुंदाबाई उभी ना. कुंदाबाई म्हणे वड पाचीन चाल पार्टीला. म्हणलो आता रे बा काय करा. मग कुंदाबाई आली पार्टीला घेऊन. मग आलो दणक्यात रेस्टॉरंटला. इकडे 2 मासे दिसले. त्यांना आधीच भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली आणि गेलो मध्ये मध्ये. दणक्यात पार्ट्या सुरू होत्या भाऊ. यायला पहिले जिंग्या मागवल्या ना. जिंग्या द्यायचं जट्टे ते. इकडं पका भाऊ तर गाडा खेळत होता. डोकं हँग डायरेक्ट. मग त्यानं दणक्यात गाड्यावरच ऑर्डर आणून दिल्या. म्हणलो आता काय खरं नाही भाऊ. पका भाऊचं नादत नाही. पका भाऊ गाड्यावरच ऑर्डर घेऊन येऊन राहिलाय माहिती का. मस्त वेगळे भात व्हेजिटेबल्स नाही का, फिश बिश मस्त दणक्यात आणून दिला. मग तुमच्या भावानं पहिलाच फिश दणक्यात तोडावला. विषय खोल करून टाकला. मग आलं सूप पिवत. इकडे यांची झाली ना गडबड सुरू. वडबातची खुदाबाईला म्हणलं जपून बस. नारळ पडलं ना डोक्यात मेंदूची बुर्जी होईन. 7,96,000 डायरेक्ट घरी फोन लावला तुमच्या भावानं. म्हणलं वरचं तुकडं इका नाही तर काही करा. पहिले पैसे